जुन्नरच्या आदिवासी भागामध्ये अदानीचा प्रकल्प नको, आदिवासी लोकांच्या जमिनी जाणार आहेत, आमच्यावर अन्याय होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, या मागणीसाठी सुरेश वासगे यांचं जुन्नरला उपोषण चालू आहे. आजचा उपोषणाचा 6वा दिवस आहे. तुमच्या सगळ्या आदिवासी मंडळींचा त्यांना पाठिंबा आहे. सरकार म्हणते हा प्रकल्प करायचाच. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी पुढे ढकलली, जिल्हाधिकारी सुनावणी घेणारच, अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत. वस्तुस्थिती तुमच्या कानावर काय आहे आणि तुमची भूमिका काय? एकतर ह्या प्रकल्पाविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध आहे आणि त्याच विरोधाचं प्रतीक म्हणजे गेली 6 दिवस झालं सुरेश भाऊ वासगे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमचा 100% शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळेजण आहोत आणि ह्या जो प्रकल्प येतोय आणि त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. आदिवासी शेतकरी याच्या अगोदरच धरणासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी त्यांच्याकडनं जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांना भूमिहीन करण्याचा मोठ्या याच्या अगोदरच प्रयत्न झालेला आहे. थोडेफार ज्या काही क्षेत्र आहे तेही ह्या प्रकल्पातून काढून घेऊन ज्या आदिवासींना आपण ह्या सगळ्या जंगलाचा ह्या देशाचा मूळ मालक समजतो थांबवतो. ज्या ठिकाणी तो प्रकल्प होणार आहे तिथं सध्या कोणकोणती पिकं आहेत? भात शेती आहे, नाचणी आहेत आणि अजून जे काही सगळं तिथं आहेत. आणि तुम्ही त्या शेतीकडे तिथून काय पीक पिकतं आणि त्याच्यातून त्यांचं काय उदरनिर्वाह होतो हा एवढा संकुचित विचार किंवा एवढा बारीक हा विचार नाहीये. आदिवासी भागातलं एकूण जे ते खाजगी क्षेत्र असेल किंवा फॉरेस्टचं क्षेत्र असेल ते सगळंच त्याच्यातला येणारा गौण उपज, तिथं येणाऱ्या खेकडी माशांपासून तर शेतपीक पर्यंत हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्याला अत्यंत तुटक आदिवासी भागात अनुसूचित क्षेत्रामध्ये जमीन संपादन ही प्रक्रिया तुटकपणाने बघता येत नाही. ती त्या लोकांच्या जगण्याचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा एक फार मोठा भाग आहे. एका व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्या जो जमीन संपादनाची ज्या पद्धतीने चुकीची प्रक्रिया चालू आहे त्याला सुरेश भाऊंनी विरोध केलेला आहे. आम्ही किसान सभा करते, इथली सह्याद्री बचाव संघर्ष समिती करते, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते करतायत आणि मला खात्री आणि विश्वास आहे शिव जन्मभूमीतून याला जो विरोध झालाय त्याचे परिणाम राज्यभरात त्यांना भोगावे लागतील. राज्यभरात जेवढे 59 पंप स्टोरेज प्रकल्प येत आहेत तिथली सुद्धा जनता पेटून उठेल आणि सह्याद्री वाचवा ह्या हाकेखाली सबंध महाराष्ट्रातला पर्यावरणवादी आणि सजग नागरिक एकत्रित येईल हा आम्हाला विश्वास आहे. हा वीज प्रकल्प राबवायचा ही भूमिका केंद्र सरकारची, ही भूमिका राज्य सरकारची. अदानी त्याचे कदाचित ठेकेदार असतील तर त्या कंपनीला ते काम दिलं असेल. बरोबर. आपण सगळे अदानीच्या नावाने बोट मोडतो. लोकप्रतिनिधी त्या भागात जाणार, अधिकाऱ्यांना आज घेऊन लोकांना कन्व्हिन्स करणार. वास्तविक लोकप्रतिनिधींनी संबंधित मंत्र्यांकडे गरज पडली तर केंद्राकडे जाऊन ही जनसुनावणी रद्द करा, हा प्रकल्प रद्द करा, अशा प्रकारची भूमिका का घेत नाही? एक तर पहिला मुद्दा हा क्लिअर करतो, हा मुद्दा अदानीचा किंवा अजून कुणाचा नाही. कुणीही जरी आमच्या जमिनी घ्यायला अशा पद्धतीने आलं, उद्या अदानीच्या ऐवजी अजून टाटा आलं किंवा अजून कोणी आलं तरी त्याला विरोध राहणार आहे आणि सरकारने जरी घ्यायला सुरुवात केली तरी तो विरोध राहणारच आहे. त्याच्यामुळे सरकार घेते का अदानी घेते याच्याशी आम्हाला नाही. आमच्या जमिनी कोणी घेऊ नयेत आदिवासी भागातल्या, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. राहिला मुद्दा लोकप्रतिनिधींचा, तर ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत. पुढच्या काळात मुद्दा असा आहे लोकप्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी असतात. बरोबर. याला परवानगी देतं शासन. मग त्यांनी शासनाला रोखायला पाहिजे की जर इथल्या माझ्या मतदारसंघात हा प्रकल्प होतोय, जनतेचा प्रचंड विरोध आहे, हा प्रकल्प मला नको आहे, त्यांनी ही भूमिका तिथे कणखरपणे मांडायला पाहिजे. मला असं वाटतंय आतापर्यंत जे चित्र दिसतंय की जो काही महाराष्ट्र शासनासोबत करार झालाय किंवा केंद्राच्या पातळीवरनं काही परवानग्या झाल्यात त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना, इथल्या ग्रामसभेला कुठेही विश्वासात घेतलं नाही आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे मला वाटतं हा इथपर्यंत ह्या स्टेजवर हा प्रकल्प आलाय. परंतु याच्या पुढे आता तरी याच्या पुढे ह्या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून जे खासदार महोदय असतील, आमदार महोदय असतील, आजूबाजूच्या तालुक्यातले सुद्धा आमदार महोदय असतील, जे सत्ताधारी पक्षाचे असतील, जे विरोधी पक्षाचे असतील, ह्या सगळ्यांनी सरकारी शासनाच्या यंत्रणेमध्ये जाऊन सरकारला हे ठणकावून सांगितलं पाहिजे आम्ही लोकांसोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला पाठिंबा दिलाय, तुमची ही जबाबदारी आहे की हा प्रकल्प तुम्ही रद्द करा. त्यांनी तो प्रेशर क्रिएट केला पाहिजे, किंबहुना ते करण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत असं तरी आज दिसतंय. त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जिल्हाधिकारी आज नवला येणार आहे अशी माहिती मिळते. तिथं तुमची प्रामुख्याने मागणी काय असणार आहे आणि सरकारने हा प्रकल्प जर लादलाच तुमची पुढची भूमिका काय? एक पहिला मुद्दा आहे की आज आम्ही सुद्धा आमची बाजू त्या ठिकाणी मांडू. पेसा कायद्यानुसार भूमी संपादनाच्या विषयीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियेच्या विषयी आम्ही तिथे बोलणार आहोत. पर्यावरणाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. भूमी संपादन अधिनियमाच्या अनुषंगाने आम्ही मुद्दे मांडू आणि हे अनुसूचित क्षेत्र आहे, इथल्या ग्रामसभांना जे घटनात्मक अधिकार आहेत त्याच्याविषयी आम्ही आमची भूमिका मांडू आणि एवढं मांडून सुद्धा
जर आमचं माननीय कलेक्टर महोदयाने असेल, प्रदूषण मंडळाने ऐकलं नसेल, तर भारतीय संविधानाने आम्हाला जे अधिकार लोकशाही मार्गाने दिलेले आहेत त्या लोकशाही मार्गाचा अवलंब करत 100% मोठी लढाई लोकशाही आणि संविधानिक मार्गाने उभे राहील, एवढं मात्र खात्रीने सांगतो. आता विजेचा तुटवडा होतो, दिवसा लाईट द्यायची, रात्रीची लाईट द्यायची, म्हणून गावोगावी सौर ऊर्जा प्रकल्प उभे करायचं काम चालू आहे. ग्रामसभेचा ठराव घेतल्याशिवाय ती जागा कोणालाही देता येत नाही अशी प्रोव्हिजन आहे. अर्थात ती जागा कलेक्टरच्या मालकीची असते, झेडपीच्या मालकीची असते. ग्रामपंचायती विरोध करायला लागल्यावर शासनाने ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेतले. आता प्यासा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जर अशी जागा द्यायची असेल तर त्या ग्रामपंचायतीची परवानगी घेणं गरजेचं आहे. बरोबर. पण अशा ग्रामपंचायती विरोध करायला लागल्यावर जर केंद्राने याच्यामध्ये अधिसूचना काढून जर तुमचे अधिकार काढून घेतले तर पुढे काय? हो का? याच्यामध्ये केंद्र सरकारने काही अधिकार पेशाचे कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि काही अधिसूचना याच्या विरोधात काढली, तरी शेवटी मी मगाशी आपल्याला म्हटलो, ह्या देशातला सगळ्या कायद्यांचा जो बाप आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. आणि भारतीय राज्यघटना जी आहे ती भारतीय राज्यघटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, आमचं भाषण स्वातंत्र्याचा, आम्हाला संघटित होण्याचा, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, तो तर अधिकार हिनावून काढून घेतला जाणार नाही. तो अधिकार आम्हाला शाबूत आहे. त्या अधिकाराच्या पद्धतीने मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला, ही एकटी लढाई आम्ही जुन्नरप्रती सीमित ठेवणार नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रकल्प भागामध्ये जे 59 पंप स्टोरेज प्रकल्प येतात त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांना आम्ही एकत्रित करू आणि 100% जर केंद्राने काही चुकीची अधिसूचना काढली, राज्यांनी काही वेगळे केले, जे कुठलं सरकार हे करेल तिथपर्यंत जाऊन लोकशाही मार्गाने लढण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पंप स्टोरेजच्या प्रकल्पाने बाधित झालेल्या लोकांना एकत्रित करण्याची आम्ही रणनीती आखतोय. केवळ जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये जो अदानीचा प्रकल्प उभा राहतो त्यालाच विरोध नाही, तर महाराष्ट्रामध्ये असे कुठलेही प्रकल्प होऊ देणार नाही. केंद्र सरकारने जर हुकुमशाही पद्धतीनं जर अशा प्रकारचा अवलंब केला तर प्रसंगी आम्ही राज्यघटनेने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा अवलंब करून शेवटपर्यंत आम्ही हा प्रकल्प होण्यासाठी विरोध करू, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आता बघूया स्थानिक लोक, जनता आणि प्रशासन यांच्यामधून नेमकं बाहेर काय पडतंय. हा प्रकल्प होतोय का जनतेच्या रेट्यामुळं हा प्रकल्प रद्द होतोय. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.